राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो हकदार होगा वही राजा बनेगा। अनेक हिंदी चित्रपटांमध्ये तुम्ही हा डायलॉग ऐकला असणार आहे। घराणेशाहीला विरोध दर्शवणारा हा डायलॉग राजकारणातही प्रसिद्ध आहे। राजकीय नेते, आमदार, खासदार, मंत्री हे त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाला गादीवर बसवतात, पण या गोष्टीला पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि अनेक वर्ष पक्षाच्या वाढीसाठी राबराब राबणारे पदाधिकारी यांच्याकडून मात्र कडाडून विरोध असतो। कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा असाच विरोध हा सध्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अर्नी केळापूरचे माजी आमदार शिवाजीराव मोघे यांना सहन करावा लागतोय। शिवाजीराव मोघे म्हणजे इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते। यवतमाळमधील आदिवासी समाजावर मोघेंची चांगली पकड आहे। तब्बल 5 वेळा ते केळापूर मतदारसंघातून आमदार झाले, अनेक वर्ष मंत्रीही राहिले। यंदाच्या निवडणुकीत ते मुलगा जितेंद्र मोघे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत, पण काँग्रेसमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांचा जितेंद्र मोघे यांना तीव्र विरोध आहे। त्यातूनच मोघे यांच्या विरोधात काँग्रेसमधील 7 इच्छुक एकवटलेत। आमच्यापैकी कोणालाही एकाला उमेदवारी द्या, पण मोघेंना नको, आणि किती दिवस मोघे यांच्याच सतरंजा उचलायच्या असा सवाल आता हे 7ही इच्छुक विचारत आहेत। त्याचवेळी दुसऱ्या बाजूला भाजपचे विद्यमान आमदार संदीप धुर्वे यांच्याही उमेदवारीला पक्षातून तीव्र विरोध ऐकू येतोय। 5 वर्षांपूर्वी धुर्वेंना निवडून दिलं, पण त्यानंतर त्यांनी समाधानकारक कामं केली नाहीत अशी तक्रार भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते करतायत। त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजपमधून नवीन चेहरा देण्याची मागणी होतीये। आता नेमका जितेंद्र मोघेंना विरोध का आहे? हे विरोध करणारे 7 जण आहेत तरी कोण? संदीप धुर्वे यांच्या विरोधात भाजपमधील पदाधिकारी का एकवटलेत आणि धुर्वे नसतील तर भाजपमधून कोण असू शकतं? याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात लेट्स अप मराठीच्या निवडणूक स्पेशल ग्राउंड झिरो या सिरीजमधनं। चांदा ते बांदा पुन्हा होणार धुमशान, घुमणार तुतारीचा आवाज की पेटणार ठाकरेंची मशाल। काँग्रेसच्या हाताला मिळणार का साथ? भाजपचा जखमी शेरही उतरलाय मैदानात। शिंदेंची ताकद तारणार का महायुतीचे जहाज? अजितदादांचे गुलाबी वादळ घोंगावणार की बसणार? प्रकाश आंबेडकर यांचे डावपेच कसे राहणार? मनसेचे इंजिन यंदा तरी धावणार? महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे ग्राउंड अपडेट्स आणि सविस्तर विश्लेषण ग्राउंड झिरो फक्त लेट्स अप मराठीवर। आर्णी केळापूर हा विधानसभा मतदारसंघ पूर्वी केळापूर विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता। 2009 मध्ये निवडणूक आयोगाने केलेल्या मतदारसंघांच्या फेररचनेमध्ये आर्णी, घाटंजी, केळापूर तालुक्यातील पाटण, बोरी आणि पांढरकवडा ही महसूल मंडळ यांचा मिळून नवीन आर्णी केळापूर हा मतदारसंघ तयार झाला। घाटंजी तालुका लहान असल्यानं आणि केळापूर तालुका 2 मतदारसंघात विभागला गेल्यानं आर्णी तालुक्यात अधिक मतदार झाले, त्यामुळेच या मतदारसंघाला आर्णी हे नाव देण्यात आलं। मात्र याच केळापूर घाटंजी तालुक्यात पारवेकर घराणं इजारदार म्हणून ओळखलं जात होतं। या भागातील जनता पारवेकर घराण्यावर आतोनात प्रेम करायची, म्हणून मागील 50 वर्षांपासून या मतदारसंघात पारवेकर घराणं हात ठेवेल तोच उमेदवार निवडून येत होता। मग ते शिवाजीराव मोघे असोत की जनता दलाचे देवराम गेडाम असोत की अगदी भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम आणि विद्यमान आमदार डॉक्टर संदीप धुर्वे असोत, हे सगळेच पारवेकरांच्या सहकार्याशिवाय विधानसभेत पोहोचू शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे। या मतदारसंघात माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांची शिक्षण संस्था आहे। या संस्थेच्या जोरावरच ते 20 ते 25 हजार मतांचं पॅकेट घेऊन आहेत, त्यामुळे गुलाल उधळण्यासाठी त्यांचा कल हा सर्वाधिक महत्वाचा असतो। त्यातूनच त्यांना या मतदारसंघात किंग मेकरच्या भूमिकेत पाहिलं जातं। त्यांच्याच आशीर्वादानं गतवेळी धुर्वे हे आमदार झाले होते। यंदा त्यांनी पक्षश्रेष्ठींना भाजपकडून उमेदवारीसाठी 2 नावांची यादी दिल्याची चर्चा आहे, त्यामुळे शेवटच्या क्षणी अण्णासाहेबांचा आशीर्वाद कुणाच्या पाठीशी असेल हे आज तरी सांगता येणं शक्य नाहीये, आणि ते सुद्धा आपले पत्ते नेहमीप्रमाणेच शेवटच्या क्षणी उघडतील। भाजपचे विद्यमान आमदार संदीप धुर्वे यांनाही पक्षांतर्गत मोठा विरोध असल्याचं पाहायला मिळते। धुर्वे यांच्या मनमौजी कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्य जनतेने त्यांच्यापासून 4 हात दूर राहणंच पसंत केले असा आरोप त्यांच्याच पक्षातून केला जातोय।
2019च्या निवडणुकीमध्ये धुर्वेंना विजयी करून आपली चूक झाल्याची जाणीवही मतदारसंघातील जनतेला त्यांच्या 5 वर्षांच्या कार्यपद्धतीनंतर झाली आहे, असा सुद्धा दावा भाजपमधील काही इच्छुकांकडून केला जातोय. पारवेकरही धुर्वे यांच्या 5 वर्षाच्या कामावर समाधानी नाहीत, असं वातावरण तयार झालेलं आहे. त्यामुळे भाजपकडून पर्याय न दिल्यास पदाधिकारी आणि कार्यकर्तेच धुर्वेंचं काम करतील की नाही याबाबत शंका आहे. आता या मतदारसंघातून भाजपकडून गौड समाजातील रितेश परचाके, मोहन कणाके, डॉक्टर मनीष वाढिवे, अमोल मंगाम आणि नितीन मडावी हे इच्छुक आहेत. यातही मनीष वाढिवे आणि नितीन मडावी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. नितीन मडावी हे मूळचे वर्धा जिल्ह्यातील आहेत. ते वर्धा जिल्हा परिषदेचे अध्यक्षही राहिलेत. गतवेळी त्यांनी शेजारच्या राळेगाव विधानसभा मतदारसंघातून तयारी केली होती. मात्र भाजपने अशोक उईके यांचं तिकीट कायम ठेवलं. त्यामुळे मडावी यांना इथं थांबावं लागलं होतं. मडावींनी यंदा अर्नी केळापूर मधून तयारीला सुरुवात केली आहे. तर डॉक्टर वाढिवे हे या मतदारसंघातील उच्च शिक्षित चेहरा म्हणून ओळखले जातात. वाढिवे हे सध्या यवतमाळच्या आबासाहेब पारवेकर या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मात्र त्यांचं वैद्यकीय शिक्षण झालं असून ते यापूर्वी मेळघाटच्या दुर्गम भागात वैद्यकीय अधिकारी राहिलेले आहेत. त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षाही दिलेली आहे. इतिहास, राज्यशास्त्र, इंग्लिश अशा विविध विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी, सेट, नेट आणि PhDचं त्यांनी शिक्षण घेतले. सध्या वाढिवे यांच्या गाव भेटी, जनसंवाद यात्रा सुरू आहेत. तसंच भाजपचे सगळे पदाधिकारी, RSSचे पदाधिकारी, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांच्या वरिष्ठ वर्तुळात सुद्धा त्यांच्या गाठी भेटी झालेल्या आहेत. शिवाय माजी आमदार राजू तोडसाम सुद्धा पुन्हा ऍक्टिव्ह झालेत. त्यांच्यावर असलेले न्यायालयीन निर्बंध दूर झाल्याचं ते सांगतायत. त्यामुळे मतदारसंघात त्यांनी मागील काही दिवसांपासून वातावरण निर्मितीला सुरुवात केली आहे. भाजपकडूनच आपलं तिकीट निश्चित असल्याचं ते मतदारांना सांगतायत. तोडसाम यांच्या या दाव्यामुळे आणि याबाबत वरिष्ठांकडून कोणतीही सूचना न मिळाल्यानं इतर इच्छुकही आता बुचकळ्यात पडलेत. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसकडून माजी मंत्री ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे यांचे पुत्र जितेंद्र मोघे यांच्या नावाची चर्चा आहे. पण त्यांना काँग्रेसमधूनच प्रचंड विरोध आहे. काही वर्षांपूर्वी जितेंद्र मोघे हे आपल्या शैक्षणिक कालावधीमध्ये स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीला गेले होते. पण तिथलं शिक्षण अर्धवट सोडून मागील 5 वर्षांपासून ते स्थानिक राजकारणात आणि विधानसभा मतदारसंघात सक्रिय आहेत. मात्र पक्षातील जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यात ते अपयशी ठरल्याचं बोललं जातंय. आता या विरोधाला दुसरी बाजू आहे ती इथली भौगोलिक रचना. या मतदारसंघात जवळपास 4 लाख मतदान आहे. त्यात सर्वाधिक म्हणजेच 1.5 लाखांच्या आसपास आदिवासी मतदार आहेत आणि त्यातही 1.25 लाखांवर आदिवासींमधील गौड समाजाचं प्राबल्य आहे. पण 1985 पासून काँग्रेसनं बहुसंख्य असलेल्या गौड समाजात इथून उमेदवारी दिलेली नाही. या उलट जेव्हा जेव्हा विरोधी पक्षानं आदिवासींमधील गौड समाजाचा उमेदवार दिला तेव्हा तेव्हा काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव मोघेंचा पराभव झालेला इथं पाहायला मिळाला. यात मग आता जनता दलाच्या चिन्हावर निवडून आलेले देवराम गेडाम असोत की भाजपकडून निवडून आलेले राजू तोडसाम आणि डॉक्टर संदीप धुर्वे असोत, काँग्रेसच्या याच भूमिकेमुळे या मतदारसंघातील 1.25 लाख गौड समाजातील मतदारांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आहे, असा दावा करत माणिकराव तोडसाम, विठ्ठलराव मरापे, बळवंत नैताम, प्राध्यापक निनाद सुरपाम, दत्तात्रय मंत्राम, अजय आत्राम आणि अजय घोडाम हे गौड समाजातील 7 इच्छुक उमेदवार मोघे यांच्या विरोधात एकवटले आहेत. आम्ही काय आयुष्यभर मोघेंच्याच सतरंजा उचलायच्या का, असा सवाल करत गौड समाजातील उमेदवाराला प्राधान्य द्यावं अशी मागणी या 7ही जणांनी केली आहे. आता लोकसभेला काँग्रेसला कौल तर विधानसभेला काय होणार, हा या मतदारसंघातील महत्वाचा प्रश्न आहे. अर्नी केळापूर हा मतदारसंघ लोकसभेला चंद्रपूर मतदारसंघात येतो. गत निवडणुकीत राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर आणि वरोरा या सगळ्याच विधानसभा क्षेत्रात हंसराज अहिर यांना फटका बसला होता. पण या मतदारसंघात अहिर यांना 58,000चं लीड मिळालं होतं. याच मताधिक्यात केळापूर, घाटंजी या तालुक्यातील 6 जिल्हा परिषद सर्कलमध्येच भाजपला जवळपास 57,000चं मताधिक्य होतं. यंदा मात्र या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना 19,564 मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे विधानसभेला काय होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.